ग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। रखडलेल्या शेत जमिनींसाठी मोफत माती, गाळ, मुरुम मिळणार आहे। जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलेला आहे। पूरग्रस्त जमिनींसाठी गौण खनिज रॉयल्टी माफ करण्यात येणार आहे। शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश। अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीमध्ये आणण्यासाठी महायुती सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरुम हे मिळणार आहे। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा निर्णय घेतलाय। याबाबतचं परिपत्रक महसूल विभागाने जारी केलेलं आहे। यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पुरामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा लागवडी योग्य आणि सुपीक करण्यासाठी लागणाऱ्या माती, गाळ, मुरुम आणि कंकर या गौण खनिजांवरील रॉयल्टी माफीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश देण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार रूपांवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, शेतकऱ्यांसाठी, पूरग्रस्तांसाठी अतिशय मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांकडून हा दिलासा देण्यात आलेला आहे, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, आत्ताच आपण पाहिलं मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेलेल्या आहेत। त्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी आता मोफत माती, गाळ, मुरुम आणि आता कंकर मिळणार आहेत। फडणवीस सरकारचा हा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सर्वात नुकसान झालं तर ती भरपाई देता येते। मात्र जेव्हा तुमच्या शेतातली माती, गाळ, मुरुम जेव्हा वाहून जातो तेव्हा मात्र शेतीचं मोठं नुकसान होतं, कारण की अनेक वर्ष आपल्याला त्या शेत जमिनीमध्ये आपल्याला त्याची जी सुपीकता असते, त्याची उत्पादकता व्हॅल्यू असते ती संपून जाते। मात्र आता फडणवीस सरकार या खरडलेल्या शेत जमिनीसाठी थेट मोफत माती, गाळ, मुरुम देताना पाहायला मिळणार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाला आपल्याला ग्रामीण भागामध्ये लाभ, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, ज्या ठिकाणी शेतीची वाळू, माती वाहून गेली त्या ठिकाणी आता माथ्याने त्याचा ऐतिहासिक निर्णय। ठीक आहे तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। आता आणखीन एक मोठी बातमी, पुणे जमीन प्रकरणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असल्याचं कळतंय। पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे। या जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीमधील अधिकारी सुद्धा त्या प्रकरणात सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ही समिती रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी या संदर्भातली मागणी केली आहे। स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करण्याची काँग्रेसकडून मागणी करण्यात आली आहे। महसूल मंत्री आणि मुख्य सचिवांना देखील याबाबतचं पत्र त्यांनी दिलंय। या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अपडेट? खरं तर पुण्यामध्ये जो मुंढवा जमीन प्रकरण झालं होतं त्या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधितांवर जे दोषी असतील त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जे आहे ते काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांना आता पत्र लिहिलेलं आणि 2 दिवसाआधी हे पत्र जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये जमा देखील केलेलं आहे। 4 पानी हे पत्र आहेत आणि या 4 पानी पत्रामध्ये असं या जमिनीचा व्यवहार कधी झाला याचा तारीखवार उल्लेख केलेला आहे आणि 6 पॉइंट जे आहेत ते महत्वाचे याच्यात काढलेले आहे। ज्या प्रकरणावरून, ज्या 6 मुद्द्यांवरून जे आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास होण्याची मागणी जी आहे ती वडेट्टीवार यांनी केलेली आहे। सोबतच या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी जी समिती नेमलेली आहे त्या समितीवर देखील जे आहे विजय वडेट्टीवार यांनी या पत्राच्या माध्यमातून जो आहे तो संशय व्यक्त केलेला आहे। कारण या समितीमध्ये ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ते अधिकारी या प्रकरणामध्ये दोषी आहेत। त्यामुळे या सगळ्या समितीकडून या सगळ्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकेल का असा प्रश्न उपस्थित करत या सगळ्या प्रकरणासाठी एक विशेष समिती निर्माण करून त्या समितीमार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत जे या संबंधित प्रकरणामध्ये प्रशासकीय अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची आणि प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी या पत्रातून विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। त्यामुळे आता या पत्रानंतर मुख्यमंत्री याची काय दखल घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।